हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये। आणि हा ब्लॉग खास करून अशा लोकांसाठी आहे, अशा पॅरेंट्स लोकांसाठी आहे जे ऑलरेडी पॅरेंट्स आहेत आणि जे नवीन आता पॅरेंट्स होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आणि त्याआधी मी सांगेल की मी सुद्धा पॅरेंट्स आहे, मला एक मुलगी आहे आणि ज्या पॅरेंट्स लोकांना मुलं असतात त्यांचा हा कॉमन प्रश्न तो म्हणजे आमची मुलं टीव्ही शिवाय आणि मोबाईल शिवाय राहू शकत नाही। सकाळपासून रात्रीपर्यंत टीव्ही बघत असतात, मोबाईल हातात असतो, झोपेपर्यंत ते मोबाईल बघत असतात, इतके ॲडिक्शन झालेले असतात ना, विचारायचंच काय। तर खरं सांगू माझी सुद्धा तीच स्थिती आहे, पण मी यावर सोल्युशन काढलेलं आहे। काही आयडियाज आहेत, क्रिएटिव्ह आयडियाज आहेत। माझ्या घरात सुद्धा टीव्ही नाही, जशी इहू झालेली आहे तशी माझ्या इंदोरच्या घरात तरी आता टीव्ही नाही आहे। चाकणच्या घरी आहे पण इथे तरी माझ्याजवळ टीव्ही नाही आहे। तर मी दिवसभर तिला कसं मॅनेज करते, तिला कसे हँडल करते, एक आई म्हणून तुमच्याबरोबर शेअर करायला मला नक्कीच आवडेल। आणि ज्या क्रिएटिव्ह आयडियाज आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल। छोटे छोटे आहेत। तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ना मी काही क्लिप्स शूट करून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी, आणि जे आत्ता मी हा ब्लॉग शूट करत आहे ना तो त्या दिवसाची सुद्धा काही क्लिप यामध्ये ॲड आहे। तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, तर त्यावरून तुम्हाला नक्कीच आयडिया मिळेल की आपण काय केलं पाहिजे आणि मुलांना कसं आपण क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी करून घेऊन त्यांना एंटरटेन करू शकतो। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आम्ही जास्त वेळ घेणार नाही आहे, फटाफट आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। लेट्स गो। ही माझी छोटीशी प्रिन्सेस सकाळी काय करते पहा। तुमच्या मुलांची सकाळ पण अशीच गोड असते का? खूप जोखमीचं काम असतं बरं ब्रश करून घेणं। इहू सकाळी देवाला कशी प्रार्थना करते पहा। मुलांची निरागस प्रार्थना म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी दिवसभर आनंदी ठेवते। या छोट्या ॲक्टिव्हिटी करत असताना आपण मुलांना संस्काराची शिदोरी सुद्धा देतो। परीला पण पाया पडवती। इहू राईस कसा झाला ग? छान छान। दिवसभर उड्या मारायच्यात, ॲक्टिव्हिटी करायच्यात, त्यासाठी एनर्जी तर हवी। ती कुठून मिळणार? तर जेवणातून। खेळा आणि शिका ही संकल्पना इथे यूज केली आहे। मुलांना त्यांच्या पद्धतीने खेळायला दिलं तर सेल्फ इम्प्रूव्हमेंट होते आणि सेल्फ एज्युकेशन पण मिळते। माझी छोटी परी किती निरागसपणे मला मदत करते, यातच खरी मजा आहे। माझी लिटल हेल्पर ही खास ॲक्टिव्हिटी दोघांसाठी म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांसाठी कंपल्सरी। शिक्षण असंही मजेदार असू शकतं। यस, व्हेरी गुड। झिरो हाती आहे। हत्तीची सोंड अशी असते। हत्तीची सोंड झिरो काढ नाही हो। शेपूट आणि हत्तीचं तोंड हत्ती तोंडच नाही, मग सोंड कुठून झाली? नको, हा आहे हत्ती, हत्तीची शेपूट सोंड नाही आहे। तोंड आहे। चुहा
आता मग अशी म्हणते तू हत्ती आहे, आता परत म्हणते चुहा आहे. डोळे काढ मग. नोज. कान. 1:30 वाजायला 5 मिनिटं आहे. तर अशा ॲक्टिव्हिटीज मी करून घेत असते. कान पण काढ ना मग छोटे. काढ बरं. तर ह्या ॲक्टिव्हिटी आमचा चुहा काढून झालेला आहे. सगळं हात काढले, डोळे काढले, केस काढलेत, पाय काढले, शेपूट पण लावलेले आहे. तर ही ॲक्टिव्हिटी मी तिच्याकडून करत घेत असते. वन फिंगर टॅप टॅप टॅप, टू फिंगर कट कट कट, थ्री फिंगर फोर फिंगर cross, five finger बघ उंदीर दिसतो कशा दिसतो का उंदीर? नाही शत. हा ना. मग गोल गोल राणी घे, गोल गोल राणी कर. गोल गोल राणी इथे इथे पाणी, गोल गोल राणी इथे इथे पाणी. अजून कर, अजून कर, अजून कर, कर अजून करा. आता काय घेऊन आली आहे? पाणी. आता झाडांना पाणी टाकते. अगं पाऊस आहे ना बाळा, पाऊस पडणार आहे, पावसाचं पाणी आहे. सध्या पावसाचं वातावरण आहे, त्यासाठी तिला कुठे बाहेर नेत नाही गार्डनमध्ये. पण आता मी तुमच्यावर एक क्लिप शेअर करते, जे की इथे मॉल आहे, तिथे मी तिला खेळायला नेते संध्याकाळचं टाईम मिळेल त्यानुसार. आणि हो ना. हो. वन टू थ्री. आणि तुम्हाला दाखवते, पाऊस असेल तर काय करता येईल घरातल्या घरात. तुम्ही मुलांना कसं, सॉरी डिस्टर्ब होत आहे, तर कसं तुम्ही त्यांना बाळा बास एंटरटेन करू शकता. तर आता हे इकडे तिचं झाडांना पाणी घालायचं चालू आहे आणि थोडंसं खेळवते जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत. तर ह्या पद्धतीने जर मुलांना आपण एंटरटेन केलं तर मुलं खूप खुश होतात. आता निसर्गाशी वेळ घालवला तर मुलं आणखीनच खुश होतात आणि स्क्रीनपेक्षा ह्या अनुभवाला काही तोड नाही आहे. तर त्यासाठी आपण हा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. जर तुमची लहान मुलं असतील तर नक्कीच प्रयत्न करून पहा. हे काय इहू? बनाना. हे सीताफळ, हे ॲपल आणि ही होडी. सीताफळ. काय खायचं? फ्रेंच फ्राईज. बोल एकदा. फ्रेंच फ्राईज खायचे. हे बघा, आम्हाला असं लटकायला आवडतं. टिनक 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 टुनटुने. असे टुनटुन उड्या मारायच्या आणि कुठे लटकायचं इहू? दाखव. लटकायचं कुठं असतं? लटकायचं कुठे? मग दाखव ना लटकून.
ये व्हेरी गुड. हाय. बस आता बस होती बाबा. हॅलो करा इकडं. तर आता बाहेर पाऊस चालू आहे, तर तिला घरामध्ये आणलं आहे आणि आम्ही आता फोन खेळतोय. कोणाला फोन लावलेस तू? बाबाला फोन लावलाय. बाबाला काय विचारते? तर असा आमचा टाईम जातोय. बाबाला फोन लावणार, दादाला फोन लावणार, सगळ्यांना फोन लावणार. ही एक ॲक्टिव्हिटी मुलांना आपण शिकवू शकतो, जे की फोनवर बोलताना आपण कोणते प्रश्न विचारायचे, आपण संभाषण कसं करणार आहोत, हळूहळू छोटे छोटे वाक्य आपण शिकू. हॅलो दादा. छोटे छोटे वाक्य आपण शिकू. छोटा दादा कुठे? छोटा दादा विचार. छोटा दादा कुठे? छोटा दादा कुठे? मोठा दादा? मोठा दादा कुठे? शाळेत गेला. पाऊस चालू आहे. इकडे खूप पाऊस आहे. बाय बाय. बाय बाय. ठेवा. Yes. Go back. पाहिलंत ना, घरात टी व्ही नसतानाही मुलांसोबत दिवस किती मजेत, खेळात आणि क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये घालवू शकतो. खरं सांगायचं तर आपल्या पॅरेंट्ससोबत घालवलेला वेळ हा त्यांच्यासाठी खूप एंटरटेनमेंट असा हा दिवस असतो. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्यात ना, सर्व त्या एका दिवसात घडून आणू शकता असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा विचार, हा समज तुम्ही बाजूला ठेवा. कारण की या सर्व ॲक्टिव्हिटी मी एकाच दिवसात घेतलेलं नाही आहे. तुम्ही पाहिल्याच वेगवेगळ्या क्लिप मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि त्यांच्या मूडनुसार तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीज करून घ्याव्या लागतील. आणि मी सुद्धा इहूच्या मूडनुसार ॲक्टिव्हिटीज करून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही जर सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर व्हिडिओज पाहिले असतील की किती मुलं मुली आहेत की त्या किती ॲक्टिव्हिटीज करतात, क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी करत असतात. आणि मग माझा मुलगा, माझी मुलगी का करत नाही आहे? तर एक लक्षात ठेवा, प्रत्येक मुलांची जी क्रिएटिव्हिटी असते, मेंटॅलिटी असते, ही मेमरी असते, ती वेगवेगळी असते. प्रत्येकाचा मूड हा वेगळा असतो. तर मूडनुसार तुम्ही या ॲक्टिव्हिटी करून घेऊ शकता. आणि कृपया करून फोर्स करू नका, कारण की मुलांचा मूड कोणता आहे त्यानुसारच आपण त्या ॲक्टिव्हिटी करू शकतात. तर आता मी सुद्धा त्याप्रमाणेच केलेल्या आहेत. मी जास्त फोर्स केलेला नाही आहे. आणि ज्या वेळेस ती करते त्यावेळेस मी व्हिडिओ शूट करत असते. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही तुमच्या मुलांसोबत घरात टी व्ही नसताना किंवा मोबाईल नसताना कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करता. चला तर मग इथेच आता व्हिडिओ एंड करूया आणि बाय बाय. काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा.